हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्वांनी ऑनलाईन मी कमेंट केले तुम्ही की सर आम्हाला मराठी एज वेल एज इंग्लिश शिकवा. सुरू केलं परवापासून आणि तुमचे लाईक चांगले येऊ लागले. असंच लाईक करा, शेअर करा मित्रांना. मित्र हो, सर्वांना जे 5वी ते 12वी पर्यंत जे असेल त्यांना सगळ्यांना इंग्लिश येऊ द्या, आहे का नाही? एव्हरी स्टुडंट विल स्पीक इन इंग्लिश रॅपिडली. फटाफट बोलू शकेल. आता हे सुरुवात आता आहे. आणि त्याच्यामधले तुम्ही आता काय करा, वर्ब्स म्हणजे क्रियापद लिहूनच काढा. म्हणजे किती क्रियापद होतील ते तुम्हाला त्याची संख्या कळेल की 1000 झाले सर, 1,00,000 झाले, 20,000 झाले, 25,000 असे. आणि तुमचे रिसाईट होऊन जातील, पाठांतर होऊन जाईल, नाही का? आणि चांगल्या प्रकारे छोटे छोटे थोड्या थोड्यातून ड्रॉप बाय ड्रॉप मेक्स ओशियन. थेंबे थेंबे तळे साचे, नाही का? तर अशा प्रकारे सुरुवात केली आपण चांगली. तुम्ही पण रिस्पॉन्स दिला मित्र हो. ऑनलाईन आहे आणि कोणत्याही प्रकारची फी नाही, रुपया पण नाही. सर्वांना फ्री, आहे की नाही? फक्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तेच तुम्हाला फटाफट नवीन नवीन शिक्षण मिळू शकेल. काल सांगितल्याप्रमाणे सायन्सचं सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला आहे. आणि ती लँग्वेज इंग्लिशमधून बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, न्यूटन्स लॉ, नाही का? एव्हरी डेफिनेशन in English. What is meant by velocity? What are the SI units? Physics, longitudinal waves, transverse waves. What are the waves? Types of waves. What is the simple harmonic motion? What is the momentum? नाही का? What is meant by acceleration? What is the formula of force? म्हणजे काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मास म्हणजे काय? वस्तुमान. एक्सेलरेशन म्हणजे त्वरण. अशा प्रकारे सगळं इंग्लिशमध्ये. केमिस्ट्रीचं तर तुम्हाला खूप सोपं जाईल मित्र. व्हेरी इंग्लिशवर जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं, यू विल गेट सक्सेस इन युअर लाईफ. ओके, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र हो. तुम्हाला मिळेल. बघा, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरोबर? डॉक्टर म्हणून तुम्हाला माहिती आहे. आणि सल्ला घ्या, बरोबर? फिजिशियन आणि कन्सल्ट. कन्सल्ट म्हणजे सल्ला घेणे, कन्सल्ट हे फिजिशियन. किती सोपं आहे. कन्सल्ट युअर नियरेस्ट फिजिशियन. जवळच्या जवळ जे डॉक्टर असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. म्हणजे छोट्या वाक्यातून मोठे वाक्य तुम्हाला तयार करता येतील. तुझ्या तब्येतीची चिंता कर. तब्येत माहिती ना तुम्हाला, हेल्थ. तुझ्या, युअर. चिंता कर, वरी. म्हणजे काय? वरी अबाउट युअर हेल्थ. सोपं. शब्द आले की तुम्हाला इंग्लिश आलं. शब्दांचा साठा करा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, यू राईट ईच अँड एव्हरी व्हर्ब एव्हरी डे इन इंग्लिश नोटबुक, आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही त्या इंग्रजीच्या वहीमध्ये तुम्ही लिहित चला. तुम्हाला महिन्याभरात, विद इन मंथ, यू विल गेट सक्सेस. तिजोरीला कुलूप लाव. लॉक द सेफ, आहे की नाही? तिजोरीला कुलूप लाव. लॉक द सेफ. तुझा ग्रहपाठ संपव. फिनिश. ग्रहपाठ होमवर्क तुझा, युअर. फक्त वर्ड्स पुढे मागे करायचे. फिनिश युअर होमवर्क. पहिलं क्रियापद येतं की नाही? आणि आपलं मराठीमध्ये संपव हे क्रियापद आहे. पहिलं क्रियापद मराठीचं शेवटचं
तू आंबा खाल्ला आहे. आहे क्रियापद म्हणजे संपव, शेवट. परंतु इंग्लिशमध्ये फिनिश युअर होमवर्क, करता कर्म क्रियापद. क्रियापद पहिलं आलं बघा, आहे की नाही. तुझ्या सवयी बदल. सवयी तर माहिती आहे तुम्हाला, हॅबिट. तुझ्या युअर बदल, चेंज. तुझ्या सवयी बदल म्हणजे काय, चेंज युअर हॅबिट. चेंज युअर हॅबिट आहे बघा, क्रियापद पहिलं आलं, चेंज युअर हॅबिट. इथं तुम्हाला होमवर्क दिलाय मित्र, इंग्लिश डॅश डॅश द बी डॅश डॅश एल. ओके, आणि नंतर इथं दिलं इच एल डॅश डॅश आर द डॅश डॅश. आता मी तुम्हाला सांगून टाकतो, इंग्लिश इज द बेस्ट लँग्वेज. बेस्ट लँग्वेज. ओके, इज लँग्वेज आर दी बेस्ट लँग्वेज. प्रत्येक लँग्वेज ही चांगलीच लँग्वेज, बरोबर की नाही. ओके, आता बघा, होप फॉर द बेस्ट. होप, आशावादी माणसाने राहावं मित्र हो. होप, सर्वात उत्कृष्टची आशा करा. एपीजे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, आहे की नाही. तर यांनी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या शास्त्रज्ञांनी सांगितलं की मोठी स्वप्ने बघा, सर्वात उत्कृष्टची आशा कर, तेव्हा यू विल सक्सेस इन युअर लाईफ, आहे का नाही. होप फॉर द बेस्ट. हलक्या वस्तू निवड. हलक्या वस्तू निवड. निवड म्हणजे सिलेक्ट. निवड म्हणजे काय, सिलेक्ट. बघा इथे पण सिलेक्ट. सिलेक्ट लाईट आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे वस्तू. ही उदाहरणे सोडव. सोडव, सोडव आलं पहिलं, परत सॉल्व. सॉल्व दीज सम्स. सम्स म्हणजे उदाहरणं, एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणं, एक्झरसाइज म्हणजे उदाहरणं. वेगवेगळ्या प्रकारे आपण सांगतो. आनंदाने जगा, लिव्ह हॅपीली. त्यांना काळ शिकव, टीच देम टेन्स. टीच देम टेन्सेस. तिकडे जा, गो देअर. इकडे, कम हिअर. जेवण कर, आंबा खा, ईट मँगो, आहे का नाही. काम कर, काम कर, कष्ट कर, बरोबर का नाही. रन फास्ट, जोरात पळ. जॉबिंग महत्वाचं आहे. जॉबिंग इज इम्पॉर्टंट फॉर द हेल्थ. असे आपण सोपे सोपे वाक्य 2-3 चुकले तरी चालेल, ते वहीत ठेवा करून. चुकले असतील तरी चालेल, पेन्सिलने लिहून ठेवा वहीमध्ये, बरोबर. फक्त सर्व मुलांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यू विल गेट सक्सेसफुल. ओके, बाय, थँक्यू.